नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता संडे, तर सगळ्यांसाठी बनवते मी इकडे खमण नाश्त्यासाठी. आणि सगळ्यांना खमण खूप आवडतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे इशूला खूप आवडतं. आणि त्यानंतर एका साईडला चहा वगैरे ठेवला आणि मग आजचं वातावरण पण दाखवलं. थोडंसं पावसाचं वातावरण होतं आणि खमण शिजतो तोपर्यंत मी पूजा पण करून घेतली. आणि मग खमण चेक करायला घेतलं आणि 2-3 मिनटं अजून बाकी होते. मग आहे तो 2-3 मिनटं राहू दिलं आणि मग काढून घेतलं आणि छान शिजलं होतं. आणि लगे एके साईडला मी तडक्याची तयारी पण केली. आणि असं मिरच्या, मिरच्या, कढीपत्ता, मोहरी आणि जिरं वगैरे टाकून तो तडका रेडी करत होते. आणि खमण पण छान गार झालं होतं म्हणून त्याचे पण छान असे काप करून घेतले मी. आणि काप करायच्या वेळेस तुम्ही बघू शकता अजिबात चिटकलेलं नाही, म्हणून एकदम छान शिजलेलं आहे. मग तडका वगैरे देऊन दिला वरून आणि किती छान दिसत तुम्ही बघू शकता. आणि तेवढ्यात मॅडमांना भूक पण लागली होती इशूताईला, तर तिलासाठी सगळ्यात आधी तिलाच प्लेट केली मी. आणि बघू शकता किती टम फुगून आलेला आहे. आणि मग टेस्ट करायला पण दिलं मॅडमांना, खूप आवडलं. तर कसा होता हा आजचा ब्लॉग.